सुक्या मच्छीमध्ये कोणत्याही प्रकारची वांगं बटाट घालून केलेली भाजी मंडळी एक नंबरच लागते. मग ते बोंबील असो, जवळा असो, करंदी असो किंवा सोडे म्हणजे सुकवलेली कोळंबी असू दे. त्याचमध्ये आज मी मस्त अशी सुकवलेली कोळंबी म्हणजे सोड्याची वांगं बटाट घालून झणझणीत अशी भाजी करणार आहे. त्यासाठी इथे मी सोडे 15 मिनिटं अगोदरच पाण्यात भिजत ठेवले होते आणि वांगं बटाट अशा साईजमध्ये कट करून घेतले. मग 2 मोठे कांदे इकडे कट करून गॅसवर पातेलं ठेवलं, त्यात 2 पळी तेल घातलं. मग हे ते चिरलेले कांदे घालून मस्त असे लालसर होईपर्यंत परतून घेतले. कांदा परतून झाल्यावरती ह्यात हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ घातलं. आता ह्यात मिठाचं प्रमाण जरा कमी घालायचं, कारण सुक्या मच्छीला अगोदरच मीठ असते. मग संपूर्ण मसाले असे मिक्स करून ह्यात सोडे आणि कट केलेले वांगं बटाट घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे असंच मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटांनंतर ह्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचा, म्हणजे आपले सोडे आणि वांगं बटाट व्यवस्थित शिजून होते. आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं वांगं बटाट आणि हे सोडे असं व्यवस्थित शिजले आहे. मग ह्यात टोमॅटो किंवा आगळ किंवा चिंचेचा कोळ घालायचा. मी आगळ घालत आहे. आगळ घालून हे पुन्हा 5 मिनिटं मंद गॅसवरती ही भाजी अशीच झाकून ठेवायची. मस्त 5 मिनिटांनंतर तयार आहे आपली झणझणीत वांगं बटाट घालून केलेली सोड्याची भाजी. मस्त भाकरीसोबत एन्जॉय करून खाऊया. चला तर मग रेसिपी आवडली तर एक लाईक करून सोबत सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.